आणि सन्मानचिन्ह. यानंतर परागजींना सन्मानित करण्याची परागजींना विनंती करते की त्यांनी फैयाजताईंना सन्मानित करावं. सन्मानचिन्ह देऊन. आणि मला एक आवर्जून उल्लेख या ठिकाणी करावासा वाटतो की फैयाजताईंनी या कार्यक्रमाला यावं अशी आमची मनापासून इच्छा असताना त्यामध्ये एक सेतू होण्याचं काम आपल्या सगळ्यांच्या लाडक्या पार्लेकर नीला रवींद्र यांनी केलेलं आहे. तेव्हा नीलाताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या करायला. यानंतर अर्थातच परागजींचं स्वागत आपण करूया. माननीय आमदार ॲडव्होकेट परागजी आळवणी. यानंतर ज्यांची मंचावरती उपस्थिती सर्व पार्लेकरांचं लक्ष वेधून घेणारी आहे, कारण निवडणुकांनंतर नगरसेवक म्हणून नव्याने ज्यांनी जबाबदारी सांभाळलेली आहे असे 2 नगरसेवक आज आपल्याबरोबर आहेत. सर्वप्रथम सन्मानित करूया प्रभाग क्रमांक 84च्या आदरणीय अंजली अभिजित सामंत यांना. उपर्ण आणि स्नेहभेट. आणि मी आदरणीय परागजींना विनंती करेन की हे खास स्मृतिचिन्ह जे आहे ते आपण प्रदान करावे. स्मृतिचिन्हामध्येही औचित्य साधण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणे केलेला आहे. खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. आणि त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 85चे आदरणीय नगरसेवक नवनिर्वाचित नगरसेवक मिलिंदजी शिंदे. पार्ल्याचं वैशिष्ट्य हे आहे की पार्ल्यामध्ये जरी राजकीय सत्कार झाले तरी मंचाला राजकीय स्वरूप येत नाही, कारण ही सगळी मंडळी आपल्याला कायमच आपल्यातली वाटत आलेली आहेत, आपल्यातच राहिलेली आहेत. याचबरोबर आणखीन 2 महत्त्वाचे सन्मान आपण या ठिकाणी करतो आहोत. प्रायोजक म्हणून कायमच समर्थ इन्व्हेस्टमेंट्स आर्च एंटरप्राइजेस बरोबर अगदी